तर मित्रांनो पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती सुपली सुपली घ्या सुपली. तर अशा प्रकारे मित्रांनो, तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो आहे एका फार्म हाऊसच्या शूटला, ते पण कुठं, जामुल पाल्याला. तर आमच्या समवेत सिमरन छोटा राजन, तुम्ही बघू शकता. हे बघा आनंदासोबत, आणि आम्ही फनी कंटेंट पण करणार आहे. तर आमच्या रील्सला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझी आणि आनंदाची अजून एक व्हिडिओ येणार आहे ज्यात आम्ही फक्त ठुसतोय. कॅमेरामॅन सुलतान सोबत आम्ही आहेत आणि अपकमिंग नवीन कॅमेरामॅन उस्मान खाजा. तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आम्ही सारथीला सीएनजी भरायला थांबलो होतो. अरे रे रे रे, सारथीला सीएनजी भरायला थांबलो होतो. आता सारथीमध्ये सीएनजी टाकलाय. हे बघा, महानगर गॅस अगदी इमेजिकाच्या बाजूलाच आहे. आणि आम्ही पाली खोपोली पेन रोडला आहेत. आता आम्ही चाललोय, इमेजिकाच्या बाजूला आहेत, पण आता आम्ही चाललोय शूट करायला. फक्त आता लक्ष नका देऊ तोंडावर. नाही केलाय बाई. चला भेटू, कंटिन्यू करा. आताच करू. ही पण आताच करून टाकू. हे शूट झालेलं करून टाकू. हा तिथं बसल्या नाहीतरी काही काम नसणार आहे ना. पटापटा काम वाजू आपण. तेच छान ना दिसतंय रे तुला. तिला हे पुढे घे. तो कसला चालला माहिती ना व्हिडिओ व्हायरल बाई. मला करायचं पण होतं. त्या व्हिडिओ झाले ना तुझे एडिट, त्या व्हिडिओच्या अगोदर ना पहिले हे टाकायचं, काय माहितीये का, BTS बंद कर. नैसर्गिक गुलाचा चहा. तिथे आमचा उस्मान भाई, नाही सॉरी सुलतान भाई, पाण्याची बॉटल घ्यायला थांबलाय. ओके, ही इकडे बाहेर इमॅजिका आहे मित्रांनो. आणि हा आहे इमॅजिकाचा बाहेरचा रोड, पाली खोपोली रोड. चाललोय आम्ही जांभूळपाड्याला. भेटूया याच ब्लॉगमध्ये, कंटिन्यू करा. मजा येणार आहे. ओके, विचार करते ब्रेड आणायला पाहिजे होतं. भूक लागली. दादा खायला भेटणार आहे का? तू माझे काय पण व्हिडिओ काढत आहे, मला फक्त खायला कायच आठवतं. हा पहिले कशी येत होती, हां 4K 60 मधला व्हिडिओ सेट करायचं नंतर शूट करायचं. भाई HD 60 मध्ये नाही होत. नाही, HD 60 मध्ये नाही, HD 30 मध्ये बसून 30 पर्यंतच होतो. 4K नंतर 160 60 चालू होतो ना. तर चालायचं अजून 10 मिनिटावरती राहिलंय. चला, हे झालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही पोहोचले पर्लीमध्ये. पर्ली इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे तो फार्म हाऊस. हॉटेल रिव्हर गार्डन असं त्या फार्म हाऊसचं नाव आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललोय. दुपारी ऊन पडलाय, दुपारचे 2:30 वाजलेत. वातावरण एकदम उन्हाचं आहे. आणि मी माझ्या गावात आली आहे. हे तुझं गाव आहे? पाली गाव आहे ना, मग हा इथून पूर्ण बीचच सगळे. अच्छा, हे बघितलं का? तर हा हिचं गाव आहे, सिमरनचं गाव. गाव आहे मग. तर चला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस. येस मित्रांनो, फायनली आता आपण लोकेशनवर पोहोचत आहेत. तर अशा प्रकारे लोकेशनवर पोहोचत असताना तुम्हाला इथे दिसणार आहे जांभूळपाड्याची नदी. जी एकेकाली इथं महापुरांनी हा पूर्ण जांभूळपाडा वाहून गेला होता. मला एक्झॅक्टली माहित नाही कधी गेला होता, पण पूर्ण जांभूळपाडा वाहून गेला होता. एवढा महापूर आला होता. दाखव ती नदी, दाखव. चल इधर. तर आता इथून आपण जांभूळपाड्यातून आतमध्ये शिरणार आहोत. टर्न लेफ्ट. तुम्ही बघू शकता
इकडेच बरीचशी गावं आहेत. ऐसा plant है ना, टीम सालन का पासुंडा वडाचा माल ही सगळी गाव आहेत या साईडला. तर अशा प्रकारे ही शाळा दाखव रे जांभूळपाड्याची. या शाळेमध्ये कोणी कोणी शिक्षण घेतलंय हे कमेंट करून सांगा मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता समोर बोर्ड आहे हॉटेल रिव्हर गार्डन वाघोसकर यांचं. हे बघा इथून डाव्या अंगाला वळत असताना आता आपण निघालोय की कच्चा रोडनी जायचंय. अभी शूट से आए हैं. अगदी जांभूळपाड्याच्या नदीला लागूनच आहे यांचं हॉटेल. हॉटेल रिव्हर गार्डन. तर चला बघू. मला वाटतं हेच आहे वाटतं यांचं रिव्हर गार्डन. हां हां दहावीत होती ना तेव्हा. तर मित्रांनो सुटलेला. फायनली आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलो आहे हॉटेल रिव्हर गार्डनला. आणि ती नदी तुम्हाला दाखवतो जी महापुराने एकवटलेली होती. कधीचा टाइम होता मला माहित नाही पण कधीचं होतं का? दहावी होती. हा थांबा ही सांगते. तरी कधी तेव्हा कितवीला ना, होती? दहावीला होती तेव्हा. दहावीला होती तू? कुठल्या साली ते नाही आता लक्षात. आता आता 5 कितवीला वर्ष झाले असते. म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर. हा लॉकडाऊनच्या अगोदर. हे नाही पण लय ते जुनं महापूर आहे ते तू सांगते ते वेगळंच कुठला तरी. तर मित्रांनो हीच ती नदी आहे जांभूळपाड्याची जी महापुराने एकवटलेली होती आणि पूर्ण जांभूळपाडा वाहून घेऊन गेली होती. पालीपर्यंत होता. पूर्ण भरपूर प्रमाणात पाणी आलं होतं. तर फार्म हाऊस तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा हॉटेल रिव्हर गार्डन. हॉटेल रिव्हर गार्डन. तर स्विमिंग पूल सुद्धा आहे तुम्हाला सर्वात बेस्ट मध्ये स्विमिंग पूल सुद्धा भेटणार आहे. काय भारी आहे यार. काय मला स्विमिंग पूल खूप जास्त आवडला ओके. कारण छोटा आहे ना. छोटा आहे तुझ्या हाईट प्रमाणे बरोबर आहे तो. नाही माझ्या हाईट प्रमाणे पण मोठा आहे. हा तो छोटावाला मला होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो फायनली इथे स्विमिंग पूल बघा तुम्ही. जबरदस्त आहे. काय वातावरण आहे. काय भारी वाटतंय. ॲम्बियन्स वगैरे एकदम खतरनाक आहे. आणि इकडे चला रूम बघायला जाऊया आपण. आहे गाईस. मी चालू करू शकतो ना. तर मिनी बोललं तर होऊन जाईल ना. हा नॉर्मल प्रायव्हेट. नॉर्मल एक कपल साठी तर छानच आहे नाही का. कपल साठी जबरदस्त आहे. चांगला होईल. तुम्ही स्टे सुद्धा करू शकता. आणि इथे किचन विल बी ओपन टिल 9:30 PM. ओके इथे सगळे हे दिले डिटेल्स. चला आता दुसरीकडे बघूया आपण. इथं टीव्ही सुद्धा आहे जबरदस्त. मी तुम्हाला room number पहिला Second. बघितला. Second वाला. हे चालू हो ना संपला पण मी सेकंड दाखवला तुम्हाला. आपण तसंच आहे. नाही जबरदस्त. तर हा भरपूर मोठा असा रूम आहे. एकदम खतरनाक. AC पण आहे टीव्ही पण आहे आणि शिवाय 2 बेड आहेत. जबरदस्त आहे मोठा. म्हणजे इथे कमीत कमी किती जण झोपू शकतात. इथे दोन 8 लोक येऊ शकतात. नाही ते बेड पण दिलाय बघ ना. हा इथे गादी सुद्धा आहे. म्हणजे जबरदस्त आहे यार. आणि जाम आता तुम्हाला वरचं दाखवते. जे आदित्यचं काम आहे ते तू करते का. माझा बिझनेस रिअल एस्टेटचा. ओके तुम्ही बघू शकता. आता आम्ही वरच्या दिशेने चाललोय. सारथी तिकडे लावले आम्ही. आणि काय भारी आहे. झाडे बिडे एकदम जबरदस्त. एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर असं लपलेलं हे आपलं हॉटेल रिव्हर गार्डन. हे चांगलं कन्सेप्ट आहे हा. जबरदस्त. सो गाईज आता इथे पण रूम्स हा आहेत. तिसरा रूम आहे. नंबर 3 जे मी तुम्हाला दाखवते या. लाईट नाही लाव लवकर. जबरदस्त. इथे पण हा तिसरा रूम आहे. टीव्ही वगैरे एकदम AC. ओ हो हा BTS टाकू शकतो आपण सुरुवातीलाच. बरं झालं कॅमेरा चालू होता. चला आता दुसरा रूम. कुठे आला रूम चालू संपले. आणि तो हा डायनिंग एरिया.
जबरदस्त. इकडे तुम्ही इथं जेवण करू शकता रात्रीचे एन्जॉय करत जेवण करू शकता. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, खतरनाक व्ह्यू आहे यार, जबरदस्त एकदम. बघ आता काळ्या फुटायला लागले, तर मे मध्ये वगैरे येऊन जाऊ आपण इथं, म्हणजे आंबे खायला भेटतील आपल्याला. चालेल, एकदा एक करू आपण. चिपकली पडलेली चांगली असते. मी काय बोलतोय, कुठं पडली डोक्यावर तुझ्या? नाही पडली. डोक्यावर पडली पडली. पडली मी असं केलं आणि ती आता पडली. आता ही फुल व्हायरल होणार आहे बाई. मी व्हायरल होणार आहे, आनंद आता बोलून. बघा मित्रांनो, वातावरण एकदम खतरनाक आहे, एकदम डॅशिंग द फॅशिंग, फॅशिंग द फॅशिंग. कृपया या जागेत खाली कचरा व बॉटल फेकू नये. ओके, कचरा कुंडीचाच वापर करावा. मित्रांनो आज आम्ही आलो आहे जांभूळपाड्यामध्ये हॉटेल रिव्हर गार्डनला, अगदी जांभूळपाड्याच्या नदीच्या बाजूला बर का. इतिहास आहे या नदीचा, म्हणजे तुम्हाला इतिहास पण लक्षात राहील आणि हा फार्म हाऊस पण लक्षात राहील. एकदम खतरनाक आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यात लपून बसलेला फार्म हाऊस आहे. हा ते काय ते धुरंधर ठुस 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 नाही ठुस ठुस नाही रे. काय पाल पाल हिच्या अंगावरती पडली ती. पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती, पाल पडलीच्या अंगावरती. या डान्ससाठी तुम्हाला आवड. थँक्यू मला सुपली घ्या, सुपली सुपली ग सुपली, सुपली घ्या सुपली, सुपली घ्या सुपली, सुपली ग सुपली, सुपली घ्या सुपली, सुपली ग सुपली. चला कंटिन्यू करा, थोडस नंतर आपण दाखवू. आता ऑलमोस्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं. कॅमेरामन उस्मान आहे, आनंद शिंदे आणि सिमी छोटा राजन. भुक्कड आहे पक्के गंबाची भुक्कड काय. मग खाणं इम्पॉर्टंट आहे माझं. तर अशा प्रकारे मित्रांनो, बीटीएस घर आहे मित्रांनो. भाई काय वातावरण यार, एकदम रिलॅक्स, लय भारी वाटतंय. असं वाटतं इथं स्टे करू, पण आम्ही स्टेला नाही आलो, आमचं चुकलं खरंच. त्या दादाने आम्हाला स्टेला बोलवलं होतं, तर काय यार जावं लागलं संध्याकाळी घरी. बायको एकटी आहे घरी. बायको आणि पोर माही घरी आहे ना. तुझा नवरा कुठे आहे? लग्न नाही झाला, हा, लग्न नाही झाला. तो जो इसपैकी है थे, वो छोटा है 6-7 साल का. 6-7 साल का. दिखाती हूँ मैं तुमको. तो मुझसे बहुत प्यार करता है, वो मैं तुमको दिखाऊंगा आज. और ये रिवील कर रही हूँ मैं आज कि मेरा पति है, बस किसी को बताना मत. किधर गया रे? हाँ मिल गया. ये मेरा पति है जिसके दांत नहीं है. इसका नाम ध्रुवेश राजा भोज है, पर इसको दांत नहीं है, इसलिए मैं दिखा नहीं पाती मेरा पति. माफ कर. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्लॉग कंटिन्यू करत असताना फायनली आता आमच्या शूटला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं स्विमिंग पूलमध्ये लहान पोरं मजा करतायत. बेबी स्विमिंग पूल सुद्धा आहे मित्रांनो, दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या मॅडमचा इथे शूट चालू आहे आणि कॅमेरामन चांद नाना सुनील सनावणे. तर मॅडमचा शूट चालू आहे. मॅडम काय थांबायचं नाव घेत नाहीये. क्वालिटी पाहिजे आपल्याला, क्वालिटी. भाई क्वालिटीच आहे. हॉटेल रिव्हर गार्डन, आहा आहा जबरदस्त. फ्रेंड्स गेट टुगेदर यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण. काय म्हणतात, एवढे क्लिप झाले, पार्टी बिटी काहीतरी चहा नाश्ता काही चालू करा. करू ना, सगळं करू. कधी
लवकरच करू मित्रांनो, तुम्ही फक्त कंटिन्यू करा, ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येणारी. आता तू बघताय का नक्की? भाई वातावरण आहे कडक, एकदम कडक. टीव्ही लागले, टीव्ही मध्ये काय चाललंय ते काहीच नाही का? बघ ना भाई, टीव्ही मधलं वातावरण एकदम नाद खोळा आहे, नाद. अँबियन्स बघ, अँबियन्स कसलं खतरनाक आहे भाई, कडक कडक. मनाबाजीला तालुका खालापूर. चल मी काय बोलतो आता, हे कुठे घ्यायचंय मित्रांनो? पार्टी, फॅमिली ट्रिप, बर्थडे सेलिब्रेशन वरती. चल मग. बघा एवढा काय नाही त्यात. आता व्हिडिओ आम्ही स्टार्ट केले. ओके. आनंदाला बोलतो की पहिले पूर्ण व्हिडिओ काढून घेऊ आपण, नंतर जे करतो ते करू. ठीक आहे, चालेल. चलो चला चला. करायची टीव्ही बंद. नया प्यार है, नया इंतजार. कवर राहू दे ना इथं ठेव. बूम. चलो चला चला आता परत स्टार्ट करू आपण व्हिडिओ. तुम्हाला असं नेला दादा, आता अंधार आहे. नाही. थोडस सॉरी, मला बोलायचं त्याच्यात. दिसतं आरामात बिंदास बोल, सगळं दिसतं. हे पण दिसत. तर मित्रांनो, फायनली आम्ही ब्लॉग कंटिन्यू करत असताना फार्म हाऊसला संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही इथे गरमागरम कांदा भजी आणि बटाटा भजी ट्राय केली. एकदम भारी आहे आणि चहा सुद्धा आहे गरमागरम कडक. एकदम भारी वातावरण झालंय. सनसेट सुद्धा होतं, पण सनसेट आता खाली झाले. मजा आली. तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्कीच इथं फॅमिलीला येऊन छान प्रकारे इथे एन्जॉयमेंट करू शकता आणि लवकरात लवकर या आणि आपल्या फार्म हाऊसला व्हिजिट करा. बरं आहे की या साईडला अजून निसर्ग. तर मित्रांनो, आता आम्ही ब्लॉग एंड करणार आहे, पण त्याच्या अगोदर आमचे दादा काही स्पीच देणार आहे, ते तुम्ही नीट ऐकून घ्या आणि या. तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर युट्यूब चॅनलला तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का जर तुम्ही खोपोली ते पाली जर कुठे फार्म हाऊस बघत असाल तर तुम्हाला अगदी खोपोली आणि पालीच्या मध्यभागी तुम्हाला फार्म हाऊस मिळणार आहे. ते पण कुठे? आपल्या जांभूळपाड्यामध्ये रिव्हर गार्डन म्हणून फार्म हाऊस आहे. मग लवकरात लवकर आपल्या फार्म हाऊसला व्हिजिट करा. एकदम रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला हा फार्म हाऊस भेटणार आहे वापरण्यासाठी आणि एकदम भारी आहे. इथला नेचर सगळं वातावरण एकदम खतरनाक आहे आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच
लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे दादाला फार्म हाऊस एवढा आवडला की दादाला नाईट स्टे करायचा, पण त्याला उद्या काम आहेत म्हणून विचारायला भेटला नाही. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. फॉलो करा. सिम्मी